पुढील 2 दिवस पुण्यामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। शहराला येलो अलर्ट दिला गेलेला आहे। शहरातल्या विविध भागांमध्ये पावसानं हजेरी लावलेली आहे। सखल भागात विशेषतः पाणी साचलंय। 4 दिवसाच्या विश्रांतीनंतर पुण्यामध्ये पाऊस आलेला आहे। या सगळ्या संदर्भात आणखी तपशील देतात आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार। विश्रांतीनंतर पुण्यात आज पावसाने हजेरी लावलेली आहे। पुण्यातल्या शहर भागामध्ये आणि उपनगरामध्ये सुद्धा पावसाला सुरुवात झालेली आहे। खरं तर हा रिमझिम पाऊस आहे, मात्र अशाच प्रकारचा पाऊस जो आहे तो पुढचे 1 ते 2 दिवस पुणे शहरात असणार असल्याचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने वर्तवलेला आहे। मध्यम आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज काल हवामान विभागाने वर्तवला होता आणि त्यानुसार जे आहे ते आता शहरातल्या वेगवेगळ्या भागामध्ये पाऊस पाहायला मिळतोय। घाट माथ्यावरती जे आहे ते ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। खरं तर यावर्षी समाधानकारक पाऊस झाला, मात्र 4 दिवस पावसाने विश्रांती दिली होती, त्यामुळे शहरात पावसाची पुन्हा आगमन होते का याची उत्सुकता सगळ्यांना होती। आणि आज पाहायला गेले तर आज सकाळपासून जे आहे ते रिमझिम पावसाची सुरुवात जी आहे ती पुण्यात झालेली आहे। शहरातल्या वेगवेगळ्या सखल भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी पाहायला मिळते आणि असाच पाऊस पुढील 2 दिवस राहणार असल्याचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने वर्तवलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।